वळूयात पुढच्या बातमीकडे। न्यू इंडिया बँकेच्या माजी जनरल मॅनेजरचा तिजोरीवर डल्ला आहे का असा सवाल विचारला जातोय। न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीतून जनरल मॅनेजरने 122 कोटी काढलेत। हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरचा तिजोरीवर डल्ला असल्याचं समोर येतंय। तर दादर गोरेगाव शाखातून हितेश मेहताने 122 कोटींचा अपहार केलाय। गैरव्यवहारात हितेशसह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय आहे। तर न्यू इंडिया बँकेवर आरबीआयच्या निर्बंधांमुळे सामान्य ठेवीदार आता संकटात सापडलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादण्यात आलेत। खातेदारांचे 2466 कोटी रुपये अडकलेले आहेत। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदरचे खातेदार आता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळते। 57 वर्ष जुनी बँक अडचणीत आली आहे। बँकेच्या सर्वाधिक शाखा मुंबई शहरात आहेत। तर बँकेच्या शाखांबाहेर शुक्रवारी दिवसभर गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर प्रशासक नेमण्यात आलेत। एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक राहिलेल्या श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आरबीआय कडून श्रीकांत यांना जबाबदारी देण्यात आली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने गुरुवारी निर्बंध लादण्यासह शुक्रवारी तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली। स्टेट बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक खरतर श्रीकांत यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।